एक विचारू का? विचार ना. ह्यावेळेस मतदान यादीत माझं पहिल्यांदाच नाव आले आणि यावेळेस 4 वेळा मतदान करायचं, त्याबद्दल तुला काही माहिती आहे का? ते होय, बरं जाऊ दे. मला वाटलं, पण मलाही काय माहीत नाही मतदानाचं. माझ्या ओळखीचे एक अधिकारी आहेत, त्यांना विचारूया का? हो, काही हरकत नाही. चला आपण जाऊया. चालेल. नमस्कार सर. अरे नमस्कार राहुल, काय इकडे कसं काय येणं केलं? सर ते मतदानाविषयी काय समजे नाही, म्हणलं सरांना विचारून तर बघावं. अच्छा, तुम्हाला मतदान प्रक्रियेची माहिती पाहिजे? हां. सगळ्यांना माहिती पाहिजे? हो हो सगळ्यांना चला, निश्चित तुम्हाला मी सगळी माहिती देईन. आपण आज प्रात्यक्षिक बघू. तर सर्वप्रथम आल्यानंतर आपलं मतदान कार्ड या ठिकाणी पडताळणी करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण बोटाला शाई लावून घेतल्यानंतर आपण मतदान करण्यासाठी तयार झालेलो आहोत. मग या ठिकाणी आपल्याला केंद्र अध्यक्ष या मतदान केंद्रावरचे दिसतील. काही अडचण असेल तर आपण त्यांच्याकडे विचारणा करू शकतो. या ठिकाणी तुला उमेदवार प्रतिनिधी दिसतील की त्या उमेदवारांचे हे प्रतिनिधी या ठिकाणी मतदान केंद्रावर हजर असणार आहे. तर यानंतर आपण प्रत्यक्ष मतदान कसं होतं ते मतदान कक्षामध्ये जाऊन पाहणी करूया. तर मित्रांनो, सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 या प्रभाग रचनेनुसार तर प्रत्येक मतदाराला किमान 4 वेळा बटन दाबून आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. हे मतदान यंत्र असून त्याला EVM मशीन म्हणतात. प्रभाग रचनेनुसार 4 वॉर्डाचा मिळून एक प्रभाग तयार झालेला आहे. या प्रभागातील अ वॉर्डासाठी मतपत्रिकेचा रंग पांढरा आहे. ब वॉर्डासाठी मतपत्रिकेचा रंग गुलाबी आहे. क वॉर्डासाठी मतपत्रिकेचा रंग पिवळा असून ड वॉर्डासाठी मतपत्रिकेचा रंग निळा आहे. अ वॉर्डातील आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोरील बटन अशा पद्धतीने दाबून आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. तर याच पद्धतीने वॉर्ड ब मधील गुलाबी मतपत्रिकेतील उमेदवारासमोरील बटन दाबून मतदान करायचं आहे. तर याच पद्धतीने वॉर्ड क्रमांक क साठीच्या पिवळ्या मतपत्रिकेतील योग्य उमेदवारासमोरील बटन दाबून मतदान करायचं आहे. आणि शेवटी वॉर्ड ड साठीच्या निळ्या मतपत्रिकेतील योग्य उमेदवारासमोरील बटन दाबून मतदानाचा हक्क बजावायचा आहे. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे जर या 4ही वॉर्डामध्ये तुम्हाला कोणीही उमेदवार योग्य वाटला नाही तर नोटा म्हणजेच वैयक्तिक कोणीही नाही या बटनाचा वापर तुम्ही करू शकता. सर्वात शेवटी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 4ही वॉर्डासाठी मतदान केलं असेल त्यानंतर एक बजर वाजेल, याचाच अर्थ की तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पूर्ण मतदानाची प्रक्रिया समजली? हो सर. का आणखी काही शंका आहे? मग आता 21 तारखेला काय करणार? मतदान करणार. तर येणाऱ्या 21 तारखेला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही तर मतदान करणारच आणि इतरांनाही मतदान करायला सांगणार. आता